नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की माझं जे काही रुटीन असते ना ते पूर्णपणे निवांत असते। म्हणजे कुठलाच वॉक नाही, सकाळचा टिफिनची गडबड नाही। त्यामुळे आता 9 वाजलेले आहे। फक्त चहा वगैरे घेतपर्यंत बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ केलं आणि आता चहाच्या भांड्यांपासून माझं जे काही सुरुवात आहे ना ती होते। स्वयंपाक नाही, नाश्ता नाही, हे गेलेले आहे नाश्ता आणायला। तोपर्यंत म्हटलं चला भांडे वगैरे घासून घेते आणि कपडे जे आहे ते मशीनला लावते। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। आता बघा, तुम्हाला माझं रोज रोज झाडू, पोछा, भांडे, कपडे ह्या सगळ्या गोष्टी बघून खरंच बोर वाटत असेल आणि मला ना एडिटिंग करताना सुद्धा असं वाटत होतं की खरंच रोज रोज या गोष्टी आपण दाखवायला पाहिजे की नाही पाहिजे। पण आपल्या चॅनलच डेली व्लॉगचं आहे म्हटल्यावर आपण दुसरं तरी काय दाखवणार आहे। तरी पण मी ना यानंतर बरेच असे छान छान कंटेंट घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला ना शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि खरंच व्हिडिओला खूप छान छान असा प्रतिसाद द्या। आज ना संडे असल्यामुळे काल रात्री मी थोडंसं आळस केला आणि भांडे तसेच राहून गेले। त्यामुळे ते उठल्याबरोबर पहिले चहा वगैरे झाला की ते घासून घेत होते आणि तेवढ्यातच आठवलं की या मुलांच्या बास्केट ज्या आहेत त्या निरम्यामध्ये म्हणजे सर्फमध्ये भिजत घालून ठेवायच्या बाकी होत्या, तर त्याही टाकून दिल्या। भांडे वगैरे पूर्ण कंप्लीट करून घेतले। ओटा थोडासा पुसून घेतला। तसं तर ओटा स्वच्छच होता, फक्त भांडे जे आहे ते सिंकमध्ये पडलेले होते। त्यानंतरनं मशीनसुद्धा लावून घेतली। आता इथे मुलांचे कपडे जे आहे ते काही असं संडेलाच असते असं नाही आहे। माझे ना मुलांचे कपडे गुरुवारला, शुक्रवारला असे अधापदात कधीही असते। त्यानंतर ना आमच्या इकडे आलेले होते बंदर, तर त्यांनी इतके घाण करून ठेवली होती। तशी तर सकाळीसुद्धा तेच होतं आणि जे काही आहे ना दुपारच्या वेळी म्हणजे या टायमाला सुद्धा त्यांचं ते तसंच चाललेलं होतं। म्हणून त्यांची पूर्णपणे आम्ही हकलपट्टी केली आणि त्यानंतर ना हे जे आहे नाश्ता हे खाणं चालू होतं। वगैरे धुवत होती तोपर्यंत या लोकांनी असे खाऊन ठेवलेले आहे अर्धे अर्धे। उंदीर आहे, हा कुरतडून ठेवतो याला सगळ्यांचे पाहिजे उंदीर। ज्या वेळेस हे नाश्ता आणायला गेले ना त्याच वेळेस थोडंसं मी त्यांना सांबार आणायला लावलेला होता, कारण की आज संडे आहे त्याच्यामुळे घरामध्ये सांबार किंवा पालेभाजी आजपर्यंत राहत नाही। म्हणजे पहिल्या संडेपासून दुसऱ्या संडेपर्यंत म्हणजे 8 दिवस राहणं तेवढं काही शक्य नाही आहे। म्हणून ना यावेळेस सांबार वगैरे काहीच अवेलेबल नव्हतं घरी आणि आज मला बनवायची होती शेंगदाण्याची आमटी। आणि आमच्या रिदूचं काय सुरू आहे ते तुम्ही बघा, त्यानंतर मी तुम्हाला रेसिपी शेअर करते। संडे शामे चले तो मंडे 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 ट्यूसडे वेडनेसडे व्हाट मंडे थर्सडे मी ते म्हणतो ते म्हण हे बघ। बॅकग्राऊंड मध्ये हे असंच चालते कारण की आज आहे सुट्टीचा दिवस। तर ना आता मी आलेली आहे छान आंघोळ वगैरे करून आणि पूजा केली पहिले। तोपर्यंत ना इकडे भात जो आहे तोही लावून घेतलेला होता आणि वेळ मिळाला भात व्हायचा होता तोपर्यंत कणिक जी आहे ना ती भिजवून ठेवली। तर आता मी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी, कारण की भाजीला काहीच नाही आहे आणि ते पहिलेच ठरलेलं होतं, कालच ठरलेलं होतं। पण म्हटलं तेव्हा भाजी झालेली होती, हे ड्युटीवरून आले तेव्हा सोयाबीनच्या वड्या मी बनवलेल्या होत्या। भाजीला नसलं की आपलं हे असं काहीतरी चालते, एक दिवस चणे, एक दिवस सोयाबीनची वडी, एक दिवस आता शेंगदाण्याची आमटी मी बनवून घेते। तर चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। नेहमी बनवते पण शेअर केलेली नव्हती, पण म्हटलं चला काहीतरी वेगळं तुमच्यासोबत शेअर करावं जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टी छान वाटेल। तर इथे ना मी 1 वाटीच्या जवळपास शेंगदाण्यानं ड्राय रोस्ट करणार आहे, म्हणजे की असं पूर्ण कुठलंही तेल वगैरे न टाकता असंच त्याला छान असा खमंग वास सुटतपर्यंत भाजून घेणार आहे। आणि जेवढे छान भाजले ना तेवढे छान त्याची जी आमटीची चव आहे ना ती उतरते। आता इथे शेंगदाणे वगैरे छान भाजून घेतले, त्याला थंड होण्यासाठी एका प्लेटीमध्ये असे पसरवून घेते आणि त्यानंतरनं 4-5 असे हिरव्या मिरच्या आणि त्याच्यावर वरून थोडंसं तेल टाकायचं, एखादी चम्मच, आणि त्याही छान अशा भाजून घ्यायच्या, जेणेकरून आपण पेस्ट करतो ना तर त्याची जी चव आहे ती एकदम अशी तेज लागत नाही, पण हिरव्या मिरचीची जी टेस्ट उतरते ना ती खूप छान उतरते। त्याचबरोबर 5-6 लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आणि आता याचं जे वाटण आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामधून मी काढून घेणार आहे। एकदम असं पतलं नाही करायचं, थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे। तर
लसूण आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकचा तुकडाही टाकून दिला आणि अशी जी फाईन पेस्ट आहे ना ती केलेली आहे. एकदम फाईन पण नाही आहे, थोडीशी दरदरी जी पेस्ट आहे ना ती त्याच्यामध्ये बनवून घेतली. कारण की एकदम प्लेन केलं की ते एकदम असं बेसनसारखं होणार, त्यामुळे थोडासा शेंगदाणा जो आहे तो दाटसर पाहिजे. तर इथे आता तेलामध्ये जिरा मोहरीची तडका दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 आपल्याला आवडीनुसार जे कांदे आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कांदे थोडेसे कलर चेंज झालं की त्याच्यामध्ये त्यानंतर थोडेसे आपले जे सुके मसाले असते, हळद, तिखट, धनिया पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ इतके टाकून दिलं की त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटर आणि छान असं झाकून त्याला ग्रेव्ही सुटू द्यायची आहे. तर मीठ मी नंतर थोड्या वेळाने टाकलेलं होतं आणि ते छान असं ग्रेव्ही सुटली की त्याच्यानंतर जी आपण मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि फिरवताच तुम्ही बघू शकता की त्याला किती छान असा रंग जो आहे तेल सुटलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आपण मिक्सरचं भांडं असते ते त्याचं पाणी जे आहे ते धुवून त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि ते तसंच झाकून ठेवायचं, छान शिजू द्यायचं आणि वाटेल तर अजून त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून आपण जी आमटी आहे ना ती रेडी झालेली आहे. आमटीला उकळी आली की त्याच्यामध्ये बारीक कट केलेला सांबार टाकून घ्यायचा आणि ही एकदम आमटी जी आहे ना खूप छान लागते, अतिशय चविष्ट. भाजीला काही नसेल तर मी नेहमीच ही अशी काहीतरी बनवत असते, पण जेव्हा झटपट बनवते त्यामुळे शेअर कधी करण्यात आलेलं नव्हतं. त्यानंतरनं भाजीपाला जो आहे, संडे म्हटलं की आपलं असतेच आणि व्हिडिओ खूप मोठा होईल, मला छोटे छोटेच व्हिडिओ द्यायचे आहेत, त्यामुळे ना थोडंसं असं एकच क्लिप घेतली आणि भाजीपाला जो आहे तो सुद्धा लावून घेतलेला होता. आणि ना मी इथे जेव्हा कचरा टाकायला डस्टबिनमध्ये गेली तर सकाळी अहोनी पटर करून 1 पॅकेट त्या डस्टबिनमध्ये टाकलेलं होतं की हे ते असं धूळ लागत ठेवते, म्हणून तेव्हाच्या तेव्हा काही मी लक्ष दिलं नाही. पण आता ना संध्याकाळी बघितलं की त्याच्यामध्ये ॲक्च्युली होतं काय, तर त्याच्यामध्ये ना डाळीमध्ये टाकायचे इंजेक्शन होते. तर त्या पटरण्याच्या मागे जर मी लागलेली असती तर इथे वादही झाला असता आणि जर लक्ष दिलं नसतं तर हे जे आहे ते डस्टबिनमध्ये कचऱ्यात गेले असते. दोन्हीही गोष्टी होता वाचल्या. यापेक्षा अजून काय पाहिजे आहे. तर याच नोटवरनं मी हा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.